8 मे 2026 दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण। आजचे महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर 6 मे। प्रश्न 2. नुकतेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर नवी दिल्ली। प्रश्न 3. नुकतीच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर शशी शेखर वेंपती। प्रश्न 4. नुकत्याच दिल्ली मेट्रोच्या स्थापना दिन सोहळ्यात मेट्रो वुमन ऑफ द इयर या किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर सुषमा यादव। प्रश्न 5. नुकतेच मे 2026 मध्ये आयोजित मियामी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर किमी अँटोनेली। प्रश्न 6. नुकत्याच वर्ल्ड स्टील असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पोलाद उत्पादनात जगातील दुसरा सर्वात मोठा देश कोणता ठरला आहे? उत्तर भारत। प्रश्न 7. नुकतीच जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्यावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? उत्तर कोलंबिया। प्रश्न 8. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 वरून वाढवून किती करण्यास मंजुरी दिली आहे? उत्तर 38। प्रश्न 9. नुकतेच वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी मासळीचे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते ठरले आहे? उत्तर तामिळनाडू। प्रश्न 10. नुकतेच भारत आणि कोणता देश व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक भागीदारी वाढवण्यावर सहमत झाले आहेत? उत्तर व्हिएतनाम। प्रश्न 11. नुकताच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रागी जावा कार्यक्रम कोणत्या राज्याने 2029 पर्यंत वाढवला आहे? उत्तर आंध्र प्रदेश। प्रश्न 12. नुकतेच 14 गोताखोरांनी पाण्याखाली सर्वात उंच मानवी मनोरा बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे केला आहे? उत्तर अंदमान निकोबार। याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। धन्यवाद।